तुम्ही रोज सकाळी उठल्यावर ब्रश करतात, परंतु ही एक गोष्ट करायचं मात्र विसरतात. भारतातले 90% लोक ही गोष्ट करत नाही. जर त्यांनी ही विधी करायला सुरुवात केली तर त्यांचे कितीतरी दाताचे आजार, कितीतरी तोंडाचे आजार कमी व्हायला मदत होते. एवढंच नाही तर व्हेरिकोज व्हेन सारखे आजार देखील कमी व्हायला मदत होते. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे आणि आयुर्वेदामध्ये वेगवेगळे विधी सांगितले आहेत. तर सगळ्यात आधी आयुर्वेदामध्ये दिनचर्येचं खूप महत्त्व सांगितलं आहे. दिनचर्या म्हणजे काय, तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करावे, काय खावे, कसे राहावे, आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा, या सगळ्यांबद्दलची माहिती सांगितली आहे. सोबत आपल्या पर्सनल हायजीनची देखील खूप महत्त्व सांगितले आहे. पर्सनल हायजीन आपण मेंटेन ठेवली तर आपल्याला कितीतरी आजार होणारच नाही. तर दिवसाची सुरुवात ही शौचविधी नंतर झाल्यानंतर, म्हणजे आपल्या शरीरातील जे काही टॉक्झिन्स आहेत ते आधी शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर ही एक प्रकारचं हायजीन आहे. त्याच्यानंतर दंत धावन करण्यास सांगितले आहे आणि त्यानंतर जिभेची स्वच्छता देखील करायला सांगितली आहे. दात घासल्यामुळे दाताचे बरेचसे विकार कमी होतात, तोंडाचे विकार कमी होतात, हिरड्यांचे विकार कमी होतात. त्यानंतर जिभेची स्वच्छता करायला सांगितली आहे. जिभेची स्वच्छता राहिल्यामुळे आपल्याला आपण घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित होतं, कारण की सलाइवा चांगल्या प्रकारे सिक्रीट होते. त्यानंतर एक मुख्य कर्म देखील सांगितलं आहे, यालाच कवल किंवा गंडूश असं म्हणतात. म्हणून दात घासल्यानंतर, जीभ साफ केल्यानंतर आपण कवल किंवा गंडूश करणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात कवल किंवा गंडूश म्हणजे नेमकं काय. तर कवल किंवा गंडूश ही एक अशी विधी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधीच्या काढ्याने किंवा औषधी तेलाने किंवा फक्त तीळ तेलाने किंवा गाईच्या तुपाने किंवा खोबरेल तेलाने अशा वेगवेगळ्या औषधांनी आपण गुळण्या करायच्या. तर वेगवेगळ्या व्याधीवर, वेगवेगळ्या आजारांवर कवल आणि गंडूश करण्याचं बऱ्याचशा संहितेमध्ये वर्णन केलं आहे आणि त्याचे इफेक्ट्स देखील, त्याचे परिणाम देखील चांगले बघितले जातात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवल आणि गंडूश याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. सुश्रुत संहितेमध्ये कवल आणि गंडूशचे 4 प्रकार सांगितले आहेत. तर याच्यातला पहिला प्रकार म्हणजे स्नेहन गंडूश किंवा कवल. याच्यामध्ये जे औषधी द्रव्य असतात ते वातदोष कमी करणारे असतात. चवीला गोड, त्याच्यानंतर आम्ल म्हणजे आंबट आणि लवण म्हणजे खारट औषधी असतात. तसेच ते गुणाने स्निग्ध असतात आणि आपल्या शरीरातील, आपल्या तोंडातील वातदोष कमी करण्यासाठी, वाताचे आजार कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. दुसरं म्हणजे प्रसादन गंडूश किंवा कवल. याच्यामध्ये जे औषधी वापरल्या जातात त्या गोड रसाच्या असतात, मधुर असतात आणि गुणाने शीत म्हणजे थंड असतात. म्हणजे पित्तदोष कमी करणारे, पित्ताचे विकार कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तिसरं म्हणजे शोधन गंडूश. तर याच्यामध्ये जी औषधं वापरतात ती उष्ण, तीक्ष्ण, कटू रसाची अशी असतात, जी आपल्या तोंडातील किंवा शरीरातील कफदोष कमी करण्यासाठी, कफाचे विकार कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतरचं म्हणजे रोपण गंडूश किंवा कवल. तर याच्यामध्ये वापरली जाणारी औषधं ही उष्ण, तीक्ष्ण तसेच कटू रसाची, कषाय रसाची आहे. रोपण काम करणारी आहे. म्हणजे जर तोंडामध्ये काही जखमा झाल्या असतील तर त्याचं रोपण म्हणजे ते व्रण भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. तर कवल आणि गंडूश केल्यामुळे फक्त तोंडाचेच विकार कमी होतात का, तोंडाचेच आजार कमी होतात का, तर नाही. आपण कवल आणि गंडूश जर धारण करत राहिलो, म्हणजे ही विधी जर केली, तर आपल्याला मन्याशूल म्हणजे मानेचं दुखणं, शिरशूल म्हणजे डोक्याचं दुखणं, डोकेदुखी कमी होते, कर्णशूल कानाचं दुखणं कमी होतं, नेत्राचे बरेचसे विकार, डोळ्याचे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या तोंडामध्ये वारंवार ड्रायनेसेस असेल, माउथ ड्रायनेस असेल, तर त्याच्यावर देखील अतिशय उपयुक्त आहे. रल्हास म्हणजे वारंवार तुम्हाला उलटी मळमळ सारखं होत असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते. वारंवार काही जणांना तंद्रा येत असते, सारखं फ्रेश वाटत नाही, तर ते देखील कमी होण्यासाठी कवल गंडूश अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला अरुची असेल किंवा कुठल्याही व्याधीनंतर तुम्हाला काही खाण्याचं मन होत नाही, तर अशा वेळी कवल गंडूश केलं तर अरुची कमी व्हायला मदत होते, जेवणावर रुची वाढायला मदत होते. तसेच पिनस म्हणजे नाकातून सारखा स्राव येत असेल तर याच्यावर देखील कवल आणि गंडूशचा चांगला फायदा बघितला जातो. आता आपण बघूयात की कवल आणि गंडूश नेमकं कसं करायचं, याचा प्रॉपर विधी काय आहे.
कवल किंवा गंडूशमध्ये आपण आता कवल कसं करावं ते बघूयात. तर कवलमध्ये आपल्याला एवढी क्वांटिटी घ्यायची आहे जी आपण तोंडात ठेवल्यानंतर सगळीकडे फिरवू शकतो. तर या ठिकाणी मी एक काढा घेतला आहे. तो काढा आपल्याला अशा प्रकारे आपल्या तोंडामध्ये सगळीकडे फिरवून घ्यायचा आहे. वेगवेगळ्या आजारांमध्ये, वेगवेगळ्या व्याधींमध्ये आपल्याला वेगवेगळे औषधं, तेल, तूप किंवा काढ्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी त्रिफळा काढा घेतला आहे, जेणेकरून तोंडावर आलेला जो जडपणा आहे तो कमी व्हायला मदत होते, तोंडाची स्वच्छता व्हायला मदत होते. आपल्याला असं सुमारे 5 मिनिट करायचं आहे. त्यानंतर घेतलेलं औषध किंवा तेल, तूप फेकून द्यायचं आहे. तर या ठिकाणी मी कोमट पाण्याने देखील कवल कसं करावं ते सांगत आहे. तर एवढी क्वांटिटी घ्यायची आहे की जी आपण पूर्ण तोंडामध्ये फिरवू शकतो. रोजच्या रोज कवल किंवा गंडूश केलं तर आपले दातांचे आरोग्य चांगले राहते, हिरड्या मजबूत होतात, तसेच मुखाचे, तोंडाचे कितीतरी आजार कमी व्हायला मदत होते. तोंडाचा वास असो किंवा तोंडामध्ये आलेला कोरडेपणा असो तो कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी ब्रश करायला जमलं नाही तर तुम्ही अशा प्रकारे कवल करून मग झोपावे, त्यामुळे दाताचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. आधी आपण बघितलं त्याला कवल असं म्हणतात आणि आता मी जे करणार आहे हे गंडूश आहे. याच्यामध्ये मी आता हे गरम पाणी घेतलं आहे आणि गरम पाण्याची एवढी क्वांटिटी घेतली आहे की जी माझं पूर्ण तोंड भरून राहील आणि ते तेल किंवा ते पाणी आपल्याला फिरवायला जागा राहणार नाही. गंडूशमध्ये तेल, औषध किंवा काढा आपण पूर्ण तोंड भरून घेत असतो. त्याच्यानंतर काही वेळाने नाक, कान याच्यातून स्राव आल्यासारखं होतं आणि आपण तोंड बंद ठेवतो म्हणून नाका कानातून हा स्राव येतो. त्याच्यामुळे त्यामध्ये घाबरायचं नाही. तर असे सुमारे 10 ते 15 मिनिट तुम्हाला धरून ठेवायचं आहे. त्यानंतर घेतलेलं औषध किंवा तेल किंवा काढा थुकून द्यायचं आहे. पुन्हा एकदा थोड्या वेळाने तेल, काढा किंवा औषध घ्यायचं आहे. असं पुन्हा 10 मिनिट करायचं आहे. मोठे मोठे आजार फक्त गंडूश केल्याने कमी होतात. कवल किंवा गंडूश झाल्यानंतर आपल्याला समजा आपण तेलाने केलं, काढ्याने केलं तरी सुद्धा कवल किंवा गंडूश झाल्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने पुन्हा गुळण्या करून घ्यायच्या आहे आणि ते थुकून द्यायचं आहे. आपण केलेलं कवल हे योग्य झालं आहे की नाही हे कसं ओळखावं? जर अयोग्य झालं असेल तर त्याचे काय लक्षणे आहेत? तर योग्य विधी झाला असेल तर त्याची काय लक्षणं आहेत? आपण केलेलं कवल किंवा गंडूश योग्य झालं आहे का हे कसं ओळखावं? तर ज्या आजारासाठी आपण कवल गंडूश केला आहे तो आजार हळूहळू कमी होतो, आपलं मन प्रसन्न होतं, तोंडामध्ये हलकेपणा जाणवतो, इंद्रियांमध्ये प्रसन्नता येते, डोळ्यांमध्ये एक चमक येते, कानाचं आरोग्य सुधारतं, कानाला व्यवस्थित ऐकायला येतं, चेहऱ्यावर ग्लो येतो, केसांचं आरोग्य सुधारतं आणि ही लक्षणं तुम्हाला दिसली तर समजून जा तुम्ही करत असलेलं कवल आणि गंडूश हे योग्य आहे. जर तुम्ही कमी वेळ केलं, योग्य वेळ केलं नाही तर तोंडामधला जडपणा तसाच राहतो, उलटी मळमळ होऊ शकते. जर तुम्ही तेलाने जर गंडूश करत असाल किंवा तुपाने करत असाल किंवा तुमची चव कमी होऊ शकते. परंतु जर तुम्ही जास्त वेळ करत राहिला, तासनतास जर कवल किंवा गंडूश करत राहिलात तर तोंडामध्ये अल्सर तयार होऊ शकतात, तोंड कोरडे पडू शकते, वारंवार तहान लागू शकते. म्हणून योग्य मात्रेत, योग्य प्रमाणातच कवल किंवा गंडूश करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही डेली रुटीनसाठी तीळ तेलाने किंवा खोबरेल तेलाने सुमारे 5 ते 10 मिनिट कवल किंवा गंडूश करावे. मग आता हे कवल किंवा गंडूश रोज सगळ्यांनीच करावं का? तर रोज सगळ्यांनी करावं, परंतु ज्या मुलांचं वय 5 वर्षापेक्षा कमी आहे अशा लहान मुलांनी करू नये किंवा जे लोक वृद्ध आहेत, जास्त वृद्ध आहेत किंवा खूप आजारी आहेत अशा लोकांनी देखील करू नये. आता आपण बघूयात घरच्या घरी कवल आणि गंडूश करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते औषधी द्रव्य किंवा कुठले कुठले तेल वापरू शकता जेणेकरून कोणत्या कोणत्या आजारांवर तुम्हाला फायदा होऊ शकतो. आजकाल बऱ्याच जणांना टूथ सेन्सिटिव्हिटी वाढली आहे किंवा दात हलतात, दातांमधली सेन्सिटिव्हिटी वाढली असेल तर तुम्ही
तिळाचा कल्क म्हणजे काळे तीळ किंवा पांढरे तीळ थोडेसे कुटून घ्यावे आणि गरम पाण्यामध्ये टाकावे किंवा साध्या थंड पाण्यात जरी टाकलं तरी चालेल. जर तुम्हाला वारंवार दाताची सेन्सिटिव्हिटी होत असेल किंवा दात हलत असतील तर याचा जर तुम्ही कवल रोज केला तर 21 दिवसामध्ये तुमचं सेन्सिटिव्हिटी कमी व्हायला मदत होते. तसेच दात हलत असतील तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला आराम मिळतो. आणि जर तुम्हाला फक्त दाताचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, एकूण एक तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही रोजच्या रोज तीळ तेलाचं गंडूश करू शकता, कवल करू शकता. किंवा तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर मांसरस म्हणजे चिकनचं जे प्लेन सूप असतं त्याचं देखील तुम्ही गंडूश करू शकता. जर तुम्हाला मुखपाक असेल म्हणजे तोंडामध्ये व्रण असतील, अल्सर असतील आणि ते काही केल्या भरत नसेल किंवा तुम्हाला विषदग्ध झालं असेल, एखादं विषारी औषध चुकून तोंडात गेलं असेल, समजा बऱ्याच जणांचं फिनाईलचे हात तोंडाला लागले की तोंडामध्ये आग होते, जळजळ होते आणि कितीतरी पेशंट बऱ्याच वेळा चुकून फिनाईल पितात तर तोंड पूर्ण भाजलं जातं, जळलं जातं, घशापर्यंत ती आग होत असते. किंवा तुम्हाला एखादं औषधामुळे दग्ध झालं असेल की गरम औषध पडलं असेल त्याच्यामुळे तोंडामध्ये अल्सर आले असतील तर ते भरून येण्यासाठी तुम्ही गाईच्या दुधाचं किंवा गाईच्या तुपाचा गवल किंवा गंडूश करावा. त्यामुळे सुमारे 15 दिवसामध्येच ते व्रण किंवा जखम भरून येते आणि जी जळजळ होत असते ती देखील कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला तोंडाची शुद्धता करायची असेल, बऱ्याच वेळा ब्रश केलं तरी फ्रेश वाटत नाही किंवा असं थर असल्यासारखं वाटतं किंवा तुमच्या तोंडामध्ये व्रण झाले असतील तर ते व्रण रोपण करण्यासाठी म्हणजे व्रण भरून येण्यासाठी जर तोंडामध्ये आग होत असेल, दाह होत असेल किंवा जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, किती थंड पाणी पिलं, कोल्ड्रिंक पिलं, माठातले पाणी पिलं तरी सुद्धा तहान भागत नाही, अशा वेळी तुम्ही मधाचा कवल करावा. त्यामुळे तृष्णा प्रशमन म्हणजे तहान भागल्याची जाणीव होते. तसेच तोंडामध्ये जे व्रण असतात ते देखील भरून यायला मदत होते. जर तुम्हाला मुख विरसता म्हणजे तोंडाला काही चव येत नसेल, बऱ्याच वेळा आजारपणातून उठल्यावर काही खाल्लं तरी तोंडाला चव येत नाही, मग खाण्यावर रुची राहत नाही किंवा तुमच्या तोंडाचा वास येत असेल, दुर्गंध येत असेल, किती दात घासलं, ब्रश केला, जीभ घासली तरी सुद्धा तो वास जात नाही, अशा वेळी धान्यामलाचा म्हणजे कांजीचा कवल जर केला तर त्याचा चांगला फायदा बघितला जातो. आणि जर तुमचं तोंड वारंवार कोरडं पडत असेल किंवा काही औषधांमुळे जर तुमचं तोंड कोरडं पडत असेल, जसे की अँटीहिस्टॅमिन सर्दी खोकल्याच्या गोळ्या, अस्थमाच्या गोळ्या किंवा अँटी डिप्रेसंट म्हणजे त्या गोळ्या ज्या असतात त्या आपल्या तोंडाला कोरडेपणा आणतात, तर त्याच्यामुळे जर तुमचं तोंड वारंवार कोरडं होत असेल तर तुम्ही धान्यामल म्हणजे कांजीचाच कवल करावा, परंतु त्याच्यामध्ये मीठ टाकू नये. बऱ्याच वेळा आपण किती पण तोंड धुतलं, जीभ घासली तरी तोंडावरचं म्हणजे जिभेवरचं जी पांढरी लेअर असते ती काही जात नाही. बऱ्याच जणांच्या तर गालाच्या भोवती देखील अशी पांढरीशी लेअर असते, त्याच्यामुळे त्यांना जेवणावर रुची राहत नाही. सहसा कफदोष वाढल्यामुळे असं बघितलं जातं किंवा सर्दी खोकल्याच्या इन्फेक्शन मध्ये देखील असं होतं. तर अशा वेळी तुम्ही टंकन घातलेल्या पाण्याचं जर कवल केला तर चांगला फायदा होतो किंवा सज्जिक क्षार घालून त्या पाण्याने जर कवल केला तर ती जी पांढरी लेअर आहे तो थर आहे तो कमी व्हायला मदत होते. तोंडातील कफदोष कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना हेवी जेवण झाल्यानंतर जेवण व्यवस्थित न पचल्यामुळे असं जडपणा वाटतो, तोंडामध्ये जडपणा वाटतो. अशा वेळी तुम्ही फक्त गरम पाण्याचा जरी कवल केला तरी सुद्धा चांगला फायदा होतो. जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स असतील, सिराजालचा त्रास असेल, पायावर जे सिराजाल तयार होतात, व्हेरिकोज व्हेन्स तयार होतात, तर त्यासाठी देखील तुम्ही जर कवल गंडूश केला तर चांगला फायदा होतो. यासाठी तेल कोमट करून घ्यावं आणि त्याचं कवल करावं. त्याचा एकदम चांगला फायदा आपल्या नसांवर होतो आणि नसांच्या झडपा आणि नसांचं ठिकाणचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते. तुम्ही देखील कवल किंवा गंडूश करून पहा आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक आजारासाठी कोणत्या औषधाचा किंवा तेलाचा गंडूश करायचा आहे हे समजत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावर कुठल्या औषध किंवा तेलाचा गंडूश करावा याबद्दलची माहिती सांगेल. पुन्हा भेटूयात अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.